होय, मी म्हणतो माझ्या शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि तुम्ही सगळे त्याचे सैनिक आहात. हे दोन मावळे तर माझ्या उजव्या डाव्या बाजूला उभे आहेतच. आणि भाजपला असं वाटलं असेल, विंध्याला असं वाटलं असेल की सगळं काही पैशाने खरेदी करता येतं, पण परभणीकर पैशाने विकले जाऊ शकत नाहीत. हे शिवसेना प्रमुखांनी कमावलेलं जे प्रेम आहे त्या आशीर्वादाच्या रूपाने माझ्यासमोर बसलेलं आहे. आणि आपली परीक्षा आहे, ही परीक्षा आहे. अरे वादळाला सुद्धा अंगावर घ्यायला मर्दाची छाती लागते, ती आपल्याकडे आहे. आणि आम्ही पाठीकडून वार करत नाही, आम्ही वादळाच्या सुद्धा छातीवरती वार करणारे शिवरायाचे मावळे आहोत. आणि तुम्हाला कल्पना आहे की 1-2 दिवसापूर्वी मी पत्रकार परिषद घेतली. कशासाठी घेतली होती? आपलं जे मशाल इथे ऐकलं तुम्ही, त्याच्यामध्ये एक शब्द आहे, जय भवानी जय शिवाजी. जरा एकदा जोरात देणारा. आता त्या गाण्यातला हा मोदी शहांचा जो नोकर निवडणूक आयोग आहे, त्याने राजेंची सांगितलं की जय भवानी शब्द काढायचा शब्द. अरे मी तर मोदी आणि शहाना सांगते, तुम्हाला कान धरून महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी बोलत उठा बसा काढायला लावल्याशिवाय राहणार नाही. तुमचा आकस महाराष्ट्राबद्दल ठीक आहे, त्याचा आम्ही फडशा पाडू. तुम्हाला उद्धव ठाकरे संपवायचं ना, बघा प्रयत्न करून. हा उद्धव ठाकरे तुमच्या समोर उभा आहे आणि त्याच्या बरोबर हे सगळे माझे मर्द मावळे माझ्यासोबत उभे आहेत. पण तुम्ही महाराष्ट्राबद्दलचा राग, अरे आम्ही सुद्धा जय श्रीराम बोलतो, बजरंगबली की जय आम्ही सुद्धा बोलतो. आज तर हनुमान जयंती आहे, पण जय भवानी बद्दल सुद्धा तुमच्या मनामध्ये एवढा द्वेष आणि एवढा आकस काय आहे? यांना काय वाटतं? दिल्लीमध्ये बसले म्हणजे आपण म्हणू, ते म्हणतील तसं सगळं काय देश त्यांचं ऐकेल? ही जिवंत माणसं आहेत, गुरंढोरं नाही आहेत. आणि अंगावरती आलात, प्रेमाने मिठी मारलीत, तेव्हा आम्ही तुमची साथ दिली होती. पण पाठीत वार केलात तेव्हा ही माझी वाघ नखं आता बाहेर आलेली आहे. हे मध्ये मुनगट्टीवारांसारखी आम्ही काही शोबाजी नाही करत, वाघ नखं परत आणणार. बसा, स्वतःची नखं कापत बसा. पण तुम्हाला एक एक विषय कळले पाहिजे. हा महाराष्ट्र आहे, छत्रपती शिवरायाचा, साधू संतांचा महाराष्ट्र आहे. आणि हा महाराष्ट्र महिलेचा अपमान कधी सहन करत नाही. पण या सरकारच्या मुनगट्टीवाराने त्यांना काय कोणत्या भाषेत बोलायचं मला कळत नाही, कारण विकृत बुद्धीचा माणूस आहे. बुद्धी भ्रष्ट मी म्हणत नाही, कारण बुद्धीच नाहीये, उघड बोलतोय. त्यांनी त्यांच्या प्रचाराच्या सभेत, मोदीजींच्या सभेत बहीण भावाच्या नात्याबद्दल जे बोलले, ते सुसंस्कृत माणसाला खाली मान घालायला लावणार. मोदीजी त्याच्याबद्दल काहीतरी बोला ना. तुमच्या अलीकडे पलीकडे जे बसलायत, ठीक आहे, तुम्हाला कोणतरी लिहून देतं आणि तुम्ही उद्धव ठाकरेची शिवसेना म्हणजे ही सगळी बसलेली शिवसेना, ही नकली शिवसेना तुम्ही बोलता आहात. मग तुमच्या आजूबाजूला जी टिंपाट बसलेली आहेत ते वाटेल ते बोलतायत, महिलांचा अपमान करतायत. एक इथलेच ते मंत्री मराठवाड्यातले बसले, त्यांच्या मांडी लावून सुप्रिया सुळेला मी बोलतो, कारण मी तिला सुप्रिया ताई म्हणतो, अरे तुरे बोलतो. तिला चॅनल समोर शिवी दिली, पण मोदी शाह काय बोलायला तयार नाही. महिलांचा अपमान झाला तरी केला तरी चालेल, पण आम्हाला तुम्ही मतं द्या. या अशा असंस्कृत माणसांना महाराष्ट्रातले एक सुद्धा मत मिळता कामा नये, अजिबात मिळता कामा नये.